राम राम मंडळी. काल खऱ्या अर्थानं भव्य आणि दिव्य अशा जंगी बैलगाड्या शर्यतीच्या स्पर्धा दोन जागी संपन्न झाल्या. एक म्हणजे किनी इथं ज्या मैदानाला महाराष्ट्र केसरी असा सन्मान होता, आणि दुसरं मैदान म्हणजे जरे इथलं मैदान. जरे इथलंही मैदान जबरदस्त संपन्न झालं आणि त्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्रातील 8वं आश्चर्य घडलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणजे याच्या आधी सुद्धा अशा एका दुसऱ्या घटना घडलेल्या होत्या की गटालाच बिना ड्रायव्हरची गाडी गट पास झालेली आहे, पण आजपर्यंत सेमीफायनलमध्ये बिना ड्रायव्हरची गाडी पास होऊन गाडी सेमीमधनं फायनलला पात्र झाली असं कधीच घडलं नव्हतं. पण काल त्या झरेच्या मैदानामध्ये तो क्षण बघायला भेटला. खऱ्या अर्थानं सुट्टीच्या वेळेलाच ड्रायव्हरचा तोल गेला आणि ड्रायव्हर गाडीतून खाली पडला. त्यानंतर सेमी क्रमांक 3 तास क्रमांक 3 मधनं एक गाडी जबराट स्पीड दाखवत त्यांनी बाकी 4 गाड्या पळत होत्या, पण त्यांना पण मागं टाकत त्यांनी बिना ड्रायव्हरची गाडी तास पण पलटी केला नाही, काय पण केला नाही आणि निकाल पण अगदी सुट्टा घेतला. म्हणजे असं पण नाही की टाकाटाकीत वगैरे निकाल घेतला, सुट्टा निकाल घेतला. खरंच त्या बैलांचं कौतुक. एक म्हणजे जरेकरांचा शिवा जबरदस्त, म्हणजे बैल आहे तो आदत बैल जबरदस्त होता त्या जरेकरांचा शिवा, आणि त्याच्या जोडीला उत्तम गवळी आणि शालगाव कालगावकरांचा बाजी. जबरदस्त बाजी आणि शिवाच्या जोडीचं करावं इतकं कौतुक कमी आहे. म्हणजे आपले सुनील मोरे सरकार जेव्हा म्हणतात ना की नुसतं बैल पळून चालत नाही, ड्रायव्हर सुद्धा चालाक लागतो, आणि खऱ्या अर्थानं काल नुसती बैल पळूनच काम झालं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणजे हे बैलगाडा क्षेत्रातील सेमीमध्ये घडलेलं 8वं आश्चर्य असं म्हटलं तरी चालणार, म्हणजे वावगं ठरणार नाही. खऱ्या अर्थानं काय गाडी पळाली राव. म्हणजे असं वाटत होतं जिथं ड्रायव्हर पडला तिथंच खेळ संपला, पण नाही, बैलांनी जिद्द सोडली नाही. म्हणतात ना की बैलांना सुद्धा कधी कधी कळतं की आपल्याला काय साध्य करायचे, कारण त्यांची ती सवय झालेली असते. आणि त्यामुळंच कालच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं जो शिवा आणि बाजी, जरेकरांचा शिवा आणि जो उत्तम गवळी यांचा बाजी होता, त्यांनी मन जिंकलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जबरदस्त मैदान झालं. त्यामुळे कौतुक शिवा आणि बाजीचं, आणि तेवढंच कौतुक त्याच मैदानामध्ये घडलेल्या जरेकरांच्या पाखऱ्याचं. म्हणजे आत्ता जो शेवळ्याबांच्या नावावर त्याची खरेदी झालेली असा जरेकरांचा पाखऱ्याचंही कौतुक का करावंसं वाटतं, कारण तसं आहे. परवाच मैदान झालं, त्या मैदानामध्ये निमसोडच्या मैदानामध्ये त्यानं जबरदस्त पळ दाखवत बुलढाणा एक्सप्रेस बब्या संगतीत धावून त्यानं 2 क्रमांक दुसरा क्रमांक पटकावला होता कडनं धावून. आणि आज पुन्हा लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा पळून त्यानं रायनासोबत, म्हणजे उत्तम गवळी यांचा जो आपला शालगाव कालगावकरांचा किरणाप्पांचा जो रायना आहे त्याच्या सोबतीला धावून परत काल त्यानं 2 नंबर केला. म्हणजे काय बोलायचं राव, एक नंबर गाडी पळाली काल रायना आणि पाखऱ्याची, जरेकरांचा पाखऱ्याची. आणि काल पण परवा पण बाब्याबरोबर पळाला पाखऱ्या. म्हणजे बाब्याचंही ते आपलं पाखऱ्याचंही तेवढंच कौतुक करावं असं वाटतं. तेवढंच कौतुक ती जी गाडी आपण म्हणतो बिना ड्रायव्हरची पास झाली, सेमी क्रमांक 3 बंद फायनलसाठी पात्र झाली, ती फायनलमध्ये सुद्धा 5व्या क्रमांकाची मानकरी राहिली. म्हणजे जबरदस्त त्यांनी तिथे पळ दाखवला खऱ्या अर्थानं. दुसरं मैदान जे किनवीत संपन्न झालं तिथं पुष्पा पैलवान आणि प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर, म्हणजे करांचं, म्हणजे एकाच राशींच्या त्या ड्रायव्हर आणि बैलांचं राज्य राहिलं काल मैदानामध्ये. आणि कॉकटेल असेल आणि त्याच्या जोडीला जी शिरसोडीची रायफल होती त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. महाराष्ट्र केसरीचा मान सन्मान पुष्पा आणि पैलवानं स्वतःच्या नावावर केला. म्हणजे काल बैलगाडा क्षेत्रामध्ये कितीतरी कौतुकास्पद क्षण घडले. कौतुक तेवढंच किनवीकरांचं आयोजन नियोजनाबद्दल पण करावंसं वाटतं. जबरदस्त मैदान संपन्न केलं खऱ्या अर्थात त्यांनी, कारण सुट्टीला कडक म्हणजे इथून पुढची, म्हणजे आपण तर चोराडे पॅटर्नमध्ये मागच्या काही दिवसापूर्वी जे मैदान घडलं होतं तशी मैदान काल किनवीत घडलं, आणि तशी मैदानं घडणं काळाची गरज आहे. तेव्हाच एक चांगली मैदान आणि बैलगाडा क्षेत्राला एक चांगली दिवस येतील असं माझं एक वैयक्तिक मत आहे. तुमचं काय मत आहे? कौतुकाचे तुमचे 4 शब्द नक्की कमेंटमधनं येऊ द्या, की बाजी आणि शिवाच्यासाठी, जरेकरांच्या पाखऱ्यासाठी आणि पुष्पा आणि पैलवानसाठी पण. राम राम. चला तर कुळपून घेतो.